हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार। मी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे। हे बघा, इथं सगळा पसारा पडलेला आहे। याला कुरकुरे चॉकलेट खायला आणि पैसे दिले। काय आणायला पैसे दिले? आणायला 5 रुपये दिले। आणि बाकीचे इथं बघा, हे सगळं असं पसारा पडलेलं आहे। इथं सुद्धा एक ड्रिल आहे, ते काढलेलं आहे कारण की फिट करण्यासाठी आलेले ते सोलर पॅनलचं। इथं सगळं काढून ठेवलेलं आहे, नट बिट बघा। इथं सगळं असं बिखरलेलं आहे। आता काय काम सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवते, चला। आणि त्यांनी घरातली लाईट सुद्धा काढून घेतली, म्हणजे घरातली लाईट काढून घेतली आहे। बाहेर आहे लाईट, बाहेर मम्मी तर नजरते। आणि इकडे बघा, अशा प्रकारे तिकडे काम सुरू आहे। आणि घरामधली लाईट त्यांनी काढून घेतलेली आहे। बाहेर मम्मी दळणं दळते, बाहेर दळणं आहे, हे बघा। आणि आता वाजलेले आहे 12 आणि त्या रूम मध्ये होतंय स्वयंपाकाची तयारी। अजून स्वयंपाक करत नाही आजी, ते भोपळ्याचा जो रस असतो तो दादांना द्यावा लागतो। मग दादांना ते भोपळ्याचा रस आजी करते आणि द्यायचं आहे त्यांना। भोपळ्याचा रसचे फायदे राहतात, म्हणून आजी रोज सकाळी भोपळा जरा जरा घेते, त्याला साडून घेते, त्याला मिक्सरमध्ये घेऊन बारीक कापडमध्ये पिळून घेते, तोच करते आता भोपळ्याचा रस। तर त्याच्यानंतर मी ती तयारीला लागेल। मिक्सर लावू का? हा लाव। इथं भोपळा आहे, त्याला किसून आपलं कापून, सालून आणि कापून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याला मिक्सरमध्ये पुरं बारीक करून घेणार आहे। तू एवढा लेट उठला, मी काय करू? चहा होती त्याच्यात, चहा होता त्याच्यात, चहा अशी तर ती घेत नाही। आता मी इथं बनवत आहे माझ्या भावासाठी चहा, कारण की तो लेट उठला। इथं बघा म्हातारा, चहा प्यायची, अजून लेट उठला असताना। आणि याची वाली जी चहा होती केलेली, ती माझ्या बहिणीने पिऊन घेतली, अशी पित नाही। आज दोघी जण माझ्या डोक्याला ताण द्यायला घरीला थांबलेले। हे बघा, ते चहा पावडर आणि हे पान, हा सात म्हातारा, त्याला रोज चहा पाहिजे। चला चहा बनवते मी, आता इथं बघा मी चहा पावडर आणि साखर टाकून घेतली। आता उकळून दूध टाकून घेते। ते याला बसवायचं आहे ना, मीटर आहे बघा। आता ते मीटर बसवणारे, मीटर बसून चालले गेलेले, तुम्हाला दाखवलं तसं मीटर बसवलेलं आहे सोलर पॅनलचं। आता सोलर पॅनलचं सगळं काम झालेलं आहे। आणि इथं बघा सगळा पसारा पडलेला आहे, सगळाच पसारा असा पडलेला आहे, नट वगैरे सगळंच पडलेलं आहे। तो मी तुम्हाला दाखवलं आता की कसे काम करत होते ते। आणि मीटर बसून ते चालले गेले माझ्या काकांच्या घरी, तिथं बी त्यांचं सोलर पॅनल आहे, तिथं बी ते बसवणार आहे। आता इथं जो कचरा होता, इथे जे नट वगैरे मी म्हणजे काढून ठेवलेले होते,
ते भरलं आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणता पुरं झाडून घेतलेले दोघी रूम, कारण की जे बी खडे वगैरे म्हणजे तार असतात ते तार पायात ना बसे म्हणून लगेच झाडून घेतलं आहे. आणि माझे पप्पा आणि दिदी गेली वरती, काय माहिती काय करत आहे. मला दाखवते आता, काहीतरी आहे, काहीतरी करत आहे. चला मी तुम्हाला दाखवते आता. इथं चालू आहे स्वयंपाकाची तयारी. चला जाऊया आता वरती. मी आणि माझ्या बहिणीने तर माझ्या भावाची सायकल तिकडं लावलेली होती, तर माझ्या पप्पांनी इथं लावून दिली होती काल सकाळी. हे बघा इथं असं पुरं पॅक करून घेतलं आहे या पायपाला, कारण की चोरी न होऊन जाय म्हणून. तिसऱ्या मजल्यावर गेले वाटतं. हे बघा आम्ही इथं कलर मारलेला होता. माझी मम्मीने मारला होता इथं. आणि तिकडं काय करते हे बघा, मी आणि माझ्या मम्मी आणि पप्पाने इथं कलर मारलेला होता. आणि कलर ग्रे कलर होता म्हणून तुम्हाला दिसत असेल की काही कलर मारलेला नाही. हे बघा पप्पा धुवून घेत आहे पॅनल. किती मस्त, खूपच धूळ पडलेली होती पॅनलवर. हा बघा इथून पाणी भरतोय इकडून. टँकमध्ये पाणी करे एक तर. याला सुद्धा मी हे पुरं स्टँड झालं होतं. मम्मी मी केलं आणि पप्पाने केलेलं होतं पुरं स्टँड. हे जी सिरी आहे ती मी केली होती एकटीने. किती मस्त पॅनल दुखतं. नंतर काय दूर पडणार नाही का, उडणार नाही आहे. जर महिन्यामध्ये धुवावं लागेल त्याला, नाही तर करंट कमी उतरेल म्हणून पप्पा इथं धुवून घेत आहे. माझ्या मम्मीने काय म्हणतात निळा कलर मारला होता. निळा कलर नंतर निळा कलर उरला नाही म्हणून मम्मीने यांना लाल कलर मारून दिला यांना, कारण की याला बी जंग लागत होता म्हणून मम्मीने कलर मारून दिला. वरती आहे सोलर आपलं सोलरची टाकी, सोलर पॅनलची म्हणते. याला बी धुवून टाका, याला बी धुवून टाक. हा का, आता याला बी धुवायचंय. ते झालं की हे बी धुवायचंय. जाय ना वर. हा फक्त सरकू हे करू नको, ढकलू नको. टॅकीत पडून गेला ना बेटा. हे बघा इथं माझा भाऊ कळशी भरून भरून माझ्या बहिणीला देतोय. खूपच ऊन लागतंय. काल काहीच ऊन नव्हतं, काहीच नव्हतं, नुसतं आभाळ वातावरण होतं. आणि आज इतकं ऊन पडलंय घाम येतोय. हा आजच ऊन पडायचं होतं. ऊनला कळून गेलं ना दीदी कामाला येते, काम करते म्हणून लगेच ऊन पाडलं त्याने. खाली सगळं पाणी पाणी होऊन गेलं. चला आता जाऊया आता खाली. खाली सुद्धा स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आणि इथला व्ह्यू बघा मस्त असतं. वरती सुद्धा काय म्हणता
तिथं वरती सुद्धा जाता येतं, वरती असं म्हणजे पाणी भरून जातं पुरं, पण तिथं पाईप लावला म्हणून निघून जातं पुरं. तिथं सुद्धा जाता येतं, तिथून मस्त व्ह्यू येतो मस्तपैकी. चला आता खाली जायचं आहे. खाली काय करताय जेवणाला ते तुम्हाला दाखवते. आणि ते वरती धुत आहे, इथपर्यंत पाणी ओढून राहिलं बघा. इथं सगळं पाणी ओढून राहिलं. शेजाऱ्यांच्या घरी बी जाऊन राहिलं. नाही बघा, सगळं पाणी होऊन गेलं. पाणी ए माझी आंघोळ करताय का? हे बघा माझी मम्मी इथे झाडू मारते. हे का एवढे सगळे का? एवढी घाणगडून निघली. मग नाही, आज नाही मारला. तोच तो किती मस्त जुगाड केलेला आहे मम्मीने. वरचं जे ये पकडायचं ते वेगळं झाडूचं आहे, खालचं वेगळं झाडू आहे. दोन्ही ती दांडी वेगळी वेगळी. तो वेगळा झाडूचा, हे वेगळा झाडूचा. दोघींना म्हणून दुसरा झाडू बनला. आता हे पुरे कपडे भिजवायला ठेवायचे. हां ओके. आता काय म्हणता ते ये भिजवायचं आहे आणि निरमा घेतली. ते बी तिसऱ्या मजल्यावर भिजवायचं आहे, तर तिसऱ्या मजल्यावर जावं लागेल. आत्ताच आली होती रिटर्न. आता इथं परवा आणि इथं एवढे सगळे कपडे इथं घेऊन घेतले. आता वरती जायचं आहे, हे सगळे वरती घ्यायचे तिसऱ्या मजल्यावर आणि यांना भिजवायचं आहे. आता इथं काय म्हणता हे बी घेतलं मी निरमा. हे बघा इथं काय म्हणता मी पुरे कपडे भिजवून घेतलेले, पाणीसुद्धा टाकलं आहे या टाकीमधलं, कारण की याच्यामध्ये जे पाणी आहे ते नळाचं आहे आणि याच्यामध्ये बोरचं आणि आता सुरू बी केले भरण्यासाठी. बंद करावं. आणि पप्पा आणि दीदीने सगळं धुवून घेतलंय. ते सोलर पॅनलचे जे वरचे हे राहता ते धुवून घेतलेले, धूळ वगैरे सगळी काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतले. इथं मी भिजवून सुद्धा घेतलेले आहे. हे बघा निरमा टाकून सगळं भिजवून घेतलेले. खूपच काळं पाणी निघतंय, कारण की हे बघा किती काळं पाणी निघतंय, कारण की हे पापड शेवाळ्यांच्या मशीनवर, पापडांच्या मशीनवर झाकलेले होते किती दिवसांचे, म्हणून आता इथं भिजवून घेतले. मम्मी आले की धुवून घेईल. तर निरमा घेऊन जाते मी खाली. आता खाली सुद्धा कामं पडले. चला आता इथं मग माझे पप्पा बघा काय करतात. पुरी काय म्हणता बोर जी असते धुत आहे, तिकडे मम्मी खराटा मारते. हे बघा या मग धुतलं होतं ते, याला आता सुकायला ठेवलंय. हे बघा तिकडे खराटा मारते. काय चालू आहे का ग? कशाची? साफसफाई झाली मस्त. तिथं आता शेपू पालकची भाजी करते. आता ते शेपू पालक ते सुद्धा निवडायची मला, आणि माझी भाग थांबले. मग मी पप्पा तर तिथं बोल होत आहे, काय माहिती काय करताय. साफसफाई चालू आहे म्हणजे. मी वरती भिजून आली, मम्मीने डबल 2 साड्या अजून काढल्या. खूप साड्या पडलेल्या राहतात अख्ख्या धुळमध्ये. हे बघा पुरी अशी बोळ धुवून घेतली. एक गमल्यामध्ये काय लावलं काय माहिती. पुरी अशी बोळ साफ करून घेतलेली. मम्मी ती खराटा मारून धुते.
नंतर तिथं मी काय म्हणता शेपू पालक निवडून दिली आणि हां तिथं धुवून घेतली. परत मी ते आता कापते याची. नंतर पप्पा मम्मी आले की टाकून देतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्राजक्ता भावसार ब्लॉग्सवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.